नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मणुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आपला बरेच दिवसापासून व्हिडिओ आला नाही, त्यासाठी सॉरी। कारण ना माझं तब्येत बरी नव्हती, चिकन गुनिया झालेला होता आणि नागपूरला चिकन गुनिया फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि आमच्या एरियात तर प्रत्येक घरी पेशंट आहे चिकन गुनियाचे। चिकन गुनिया म्हणजे एवढी खतरनाक बिमारी आहे, म्हणजे पूर्ण जॉइंट्स पेन होतं, उठणं बसणं होत नाही, 2 जण लागते आपल्याला चालवायसाठी। तर अशा याच्यामध्ये आम्ही सफर करत होतो, त्यामुळे काही रेसिपीज मी शूट केल्या नाही आणि व्हिडिओ पण टाकले नाही, तर सॉरी। तर बघा, आजचा आपला छोटासा हा व्लॉग आहे। तर आपण कुठे चाललो आहे ते सांगतेच तुम्हाला। तर आता सध्या आम्ही इथे आमच्या आउट हाऊसला चाललेलो आहे। ते माझे धीर आहेत, त्यांना सोबत घ्यायचं आहे आम्हाला, तर आम्ही आमच्या आउट हाऊसला चाललेलो आहे। काय झालं आहे की आपल्याला माहिती आहे सर्वांना की 2020 पासून आपल्याकडे पूर्ण देशभरात पूर्ण म्हणजे जगातच महामारी आली होती, कोरोना नावाची। आपल्या सगळ्यांना माहिती असेल। आणि त्या कोरोनामध्ये सर्वांची इतकी हालत बेकार झालेली होती, फायनान्शियली आणि हेल्थ आणि मेडिकल सगळे याच्याने लोक तुटून गेलेले होते सर्व। तर त्याच याच्यामध्ये आम्ही पण सफर केलेला आहे। आम्ही पण घरी म्हणजे जसं आम्ही जॉईंट फॅमिली आहे, तुम्हाला मी सांगितलेलंच होतं। तर जॉईंट फॅमिलीमधून आम्हा सर्वांनाच कोविड झालेलं होतं, पण त्यामध्ये मी आणि माझी लहान जाऊ सुटलेलो होतो। आम्ही निगेटिव्ह होतो, बाकी सर्व पॉझिटिव्ह होतं आणि खूप कठीण वेळ होता तो, खूप जास्त म्हणजे शब्दात सांगू शकत नाही। आजही तो वेळ आठवला की अंगाला कसे काटे येतात। तर त्यामध्येच माझ्या सासऱ्यांना पण कोविड झालं होतं आणि त्यांना शुगर बीपी असल्या कारणाने ते कंट्रोल करता आलं नाही आणि हॉस्पिटलाइज पण आम्ही केलं होतं। खूप प्रयत्न केले, पण शेवटी आता जे देवाला मान्य असते तेच सगळं होते। आपण त्यांच्या समोर आपण काही, परमेश्वराच्या समोर आपण काही करू शकत नाही। तर आमच्यावर पण तीच कठीण वेळ आली आणि खूप म्हणजे दुःख आलं होतं 27 ऑगस्टला। बाबांना आमच्यामधून सर्वांमधूनच म्हणजे काय सांगणार, आता बोलता पण येत नाही, म्हणजे निघून गेले ते आमच्या सर्वांमधून। आम्हाला सर्वांना म्हणजे सोडून डेथ झाली होती त्यांची त्या दिवशी कोविडमुळं। तर 27 तारखेला आम्ही घरी त्यांचं वर्षश्राद्ध केलं। मग 28ला आम्ही त्यांच्या म्हणजे समोरच्या जर्नीसाठी त्यांचं शरीर त्यांनी या जन्मात सोडलेलं आहे, पण जीव जसाचा तसा असतो, नवीन शरीर घेतो। तर त्यांना त्या शरीरासाठी त्यांना चांगलं शरीर मिळावं, हेल्दी आणि सुख समाधानी राहावं, त्याच्यासाठी आम्ही म्हणजे एक छोटीशी पूजा पण केली होती आणि वृद्धाश्रममध्ये सर्व लोकांना त्यांच्यासाठी म्हणजे जेवण ठेवलं होतं आमच्याकडून। तर हे वृद्धाश्रम आहे मातोश्री, आदासाला आहे हे वृद्धाश्रम। तर त्यांच्या समोरच्या जर्नीसाठी आम्ही एक शुभ म्हणून वृद्धाश्रमातल्या लोकांसाठी आम्ही इथे जेवण ठेवलेलं होतं। तर आम्ही सर्व फॅमिली इथे आलेलो आहोत, बघू शकताय तुम्ही। घरून निघालो आम्ही 5 वाजता घरून निघालेलो होतो। त्यांनी 6 वाजताची वेळ दिलेली होती की 6 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचा म्हणून। तर 5 वाजता निघून आम्हाला थोडे 6:15 इथे वाजलेले होते। तर बघू शकता हे एंट्रन्स आहे। मुली बघा समोर गेल्या, काही अर्धे आम्ही एका गाडीने आलो आहे, काही दुसऱ्या गाडीने येत आहे। तर बघा, आपण समोर चालून आपण सर्व बघून घेऊया। तर हे आहे हॉल, यांचा डायनिंग हॉल आहे। यांच्या जेवणाची वेळ झालेली होती, 7 वाजता बरोबर सर्वांना जेवण देतात इथे। आणि हे काही रूम्स आहेत ज्यांचे मुलं म्हणजे किती कठीण वेळ येते, आई वडील आपल्या मुलांना किती कॅपेबल बनवते, किती म्हणजे हे बनवतात सर्व याच्यामध्ये। आपण स्वतः आई वडील कठीण परिश्रम करतात, सगळे दुःख सहन करतात, पण मुलांना सगळ्या गरजा देतात, पण तेच मुलं बघा आई वडिलांना कुठे आणून टाकतात। तर असं करायला नको माझ्या याच्याने तरी, पण आता आपण सर्वांची मनस्थिती बदलू शकत नाही। तर बघा बिचारे कसे बसले आहेत। भरपूर सोय आहेत या आश्रमामध्ये, खूप छान सोय आहे। मी सर्वांशी बोलले तिथे। तर बघा इथे आमच्या बाबांची पण फोटो ठेवलेली आहे, हार वगैरे घालून त्यांची इथे पूजा केली, सर्वांनी श्रद्धांजली दिली। आमचे सर्व फॅमिली ते माझे भासरे आहेत, जाऊ आहेत मोठे। तर यांनी पूजा पाठ सगळे करून त्यांना श्रद्धांजली दिली आहे, सर्वांनी मनोकामना केली आणि सर्वांनी आपले ब्लेसिंग्स दिल्या की त्यांना समोरच्या जर्नी सुखी आणि आनंदाची जावं। त्यांना या जन्मात भरपूर म्हणजे शेवटी कष्ट झाले ना, त्यांच्या शरीराला जे त्रास झाला ते त्यांचाच होता ना, बाकी आपण वाटू नाही शकलो। तर बघू शकताय, म्हणजे काय बोलणार, शब्दात समजत नाही आहे, इतकी कठीण वेळ। आणि त्यावेळी म्हणजे इतकं कसं तरी वाटत होतं, सांगू शकत नाही, इतकं भारी झालेलं होतं सर्व। तर आम्ही आता हे सर्वां म्हणजे पूजा वगैरे सगळ्यांनी करून आम्ही सर्वांना भेटायला आलो इकडे।
तर बघू शकता या माताजी होत्या, यांना मणक्यांचा त्रास होता, तर सांगत होते की मुलांनी इकडे आणून सोडलं म्हणून. आणि या माताजी होत्या, यांचा मुलगा 1 महिन्याआधी मेला, म्हणजे शरीर सोडलं त्यांनी पण. आणि तिने म्हटलं की सोन्याने म्हणतं सरळ की मुलगाच नाही तर मी तुझं करू शकत नाही, तर तिच्या बहिणीच्या मुलांनी इकडे आणून सोडलेलं होतं. या माताजी होत्या, त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला तर सोन्याने सरळ म्हटलं म्हणे की मी तुझं करत नाही, तर त्यांना इकडे आणून सोडलं. हे काका होते दोघे. हे जे आहेत ना हे कलकत्त्याचे होते, लेक्चरर होते, पण ते म्हणाले की माझे मुलगा असून आउट ऑफ कंट्री आहे, ते मला नेऊ शकले नाही, तर मी इथे आलेलो असं म्हणून इतकं दुःख होतं, इतकं असं वाटत होतं कसं तरी त्यांच्याशी बोलून. आणि ही कलकत्त्याच्या कॉलेजमध्ये, चांगल्याच कॉलेजमध्ये हे लेक्चरर होते, तर त्यांनी माझ्या मुलीची थोडी टेस्ट पण घेतली, बोलून छान तिला समजून सांगितलं. आणि हे काका होते औरंगाबादचे, त्यांनी म्हटलं की जेव्हा आपली बायको सोडून जाते त्याच्यानंतरचे जे दुःख आहे ते आपले सर्व फॅमिली असतात, आई वडील म्हणजे आई वडील नाही, बहीण भाऊ मुलगा सून सगळे आहेत म्हणे, पण कोणी साथ देत नाही म्हणे. माझ्या मुलांनी औरंगाबादवरून इकडे आणलं म्हणे मला नागपूरला आपल्या घरी ठेवायसाठी. माझ्या सुनेने खूप त्रास दिला म्हणे, तिथे त्रासलो. माझ्या मुलाला म्हटलं म्हणे की मला जिथे होतं तिथे सोडून दे नेऊन. त्यांनी म्हटलं म्हणे की बाबा तब्येत खराब होईल, तिकडे कोणी लक्ष द्यायला नाही, म्हणून त्यांनी मला इथे आणून सोडलं आणि तो मला भेटायला येतात वगैरे असं तो एक सांगत होती. इतकं मन भरून येत होतं ना की म्हणजे काय करावं आपण समजत नाही यार, काही काही आपल्या हातात नसते गोष्टी. तर हे कॉमन रूम आहे, म्हणजे हॉल आहे कॉमन, जिथे ज्यांचे मुलं बिलकुल आणून टाकून देते आणि त्यांच्याकडे येऊन पण बघत नाही, भेटत नाही, असे हे लोक आहेत. बघा इथे म्हणजे इथे आणून टाकलेले हे जे आहे हे कॉमन रूममधले या लेडीज होत्या पूर्ण, त्यांना कोणीच भेटायला येत नाही त्यांच्या फॅमिलीमधून, असे हे लोक आहेत ह्या हॉलमध्ये. आणि जे ते रूम्स होत्या जिथे एका रूममध्ये 3 जणी राहायच्या, त्यांना 1200 रुपये भाडं द्यावं लागते, असं काहीतरी तिथे होतं. तर या लेडी सांगत होत्या की आम्ही इथे असणाऱ्या एका माताजीची सेवा केली, तर त्यांच्या मुलांनी यांना TV गिफ्ट केला होता. तर हे सगळे बसून TV बघताय आणि सगळे आपापल्या पद्धतीने काहीतरी इथे कामधंदा करतात छोटे मोठे, आणि त्यांना त्यातून जे पैसे भेटते तर ते म्हणे आम्ही इथे केबलचे पैसे देतो, तर आम्ही TV बघतो म्हणे थोडं मनोरंजनासाठी. तर अशा आम्ही इथे गप्पा केल्या त्यांच्याशी, खूप छान वाटलं. आणि मला तर छान वाटलंच, पण ते जे प्रत्येक रूममध्ये जेव्हा एंटर व्हायचं ना, तिथले सर्व लेडीज जेंट्स जे पण होते ना, ते सर्व असे हात जोडून आमची असं वाटत होतं की जसं काही आपली वाटच बघतायत की काय. इतक्या प्रेमाने ते बोलवत होते या बसा, आणि इतकं म्हणजे काही न विचारता सुद्धा ते लोक आपल्या तोंडाने आपलं सगळं सांगत होते की असं झालं तसं झालं तसं झालं. त्यांना म्हणजे प्रेमाची गरज आहे आज, काही नाही. पण चला आता काय आपण बदलू नाही शकत. वृद्धाश्रमाला भेट देऊन खरंच सांगू शकतो, दुनियात आपण असं वाटतं की आपण सुखी आहोत, सगळे सुखी पण नाही, खूप लोकांना दुःख आहे. तर यांच्याकडे म्हणजे ह्या वाती बनवतात, जे आपण दिवा लावतो ना देवाजवळ, त्या वाती बनवतात. या तर सांगत होत्या की शेतातून कापूस आणते आणि मी स्वतः वाती बनवते, तर आम्ही पण त्यांना एक काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं म्हणून त्यांच्याकडून वाती विकत घेतल्या आणि त्यांचा निरोप घेतला. तर बिचारे एवढ्या म्हणजे असं म्हणत होते की परत या असं म्हणत होते, ते काय सांगणार आता. तर हे आहे त्यांची आश्रमची किचन. तर बघू शकता मोठी किचन आहे भरपूर. या मावशी लोक इथे स्वयंपाक करत आहेत, पोळ्या वगैरे खूप, आणि स्वयंपाक पण खूप छान केला होता त्यांनी, सुंदर झालं होतं. तर आम्ही हे 2 घंट्याचं तिथं भेट दिली, जेवण वगैरे केलं, सर्वांशी गप्पा गोष्टी केल्या, सर्वांचं मनोगत ऐकलं, आणि एवढं बोलून आम्ही आश्रमाला अलविदा केला, म्हणजेच बाय केला, अलविदा नाही म्हणता येणार, त्यांचा निरोप घेतला. तर तुम्हाला कसं वाटलं हे आजचा छोटासा ब्लॉग, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या निवड प्लीज, आपण आपल्या मुलांचे मोठमोठे बर्थडे करतो, तर यातून थोडंसं जरी आपण या अशा जागी दिलं तर आपलं खूप छान वाटेल. बघा तुम्हाला पटते तर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओला लाईक पण करा.